आहे, हा जो काही प्रकार सगळा देशभर आज व्हायरल होतोय, सगळ्या देशाच्या समोर आलाय, हे अपवादात्मक घटना आहे की रेग्युलर प्रॅक्टिस आहे ही राजकीय हस्तक्षेपाची? विलास, यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा घटना घडणारच असं त्यावेळेस कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा जाणवलं होतं की ज्यावेळेस आपण लोकशाही पद्धती हे करतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी हे म्हणजे शासन आणि सरकार असणार आणि त्यांनी ते चालवायचं असतं आणि अधिकारी वर्ग हे त्यांचे इम्प्लिमेंटिंग एजन्सी असते, ते सरकार नसतं. त्यामुळे खरं म्हणजे की त्यांच्यावरती असा काही चुकून राजकीय लोकांच्याकडून लोकप्रतिनिधीकडून दबाव येऊ शकतो आणि तो दबाव म्हणजे अनाठायी दबाव तर पाहिजेच आहे. चांगली कामं करायला, जे कायदे केले त्याची अंमलबजावणी करायला, धोरणाची अंमलबजावणी, त्याच्यावर दबाव असायलाच पाहिजे. पण अनाठायी दबाव जर येत असेल तर तो अनाठायी दबावाने देशाची काही हालत चांगली वाईट होऊ नये, राज्याची हालत वाईट होऊ नये, प्रशासन व्यवस्थित आरोग्यदायी चालावं म्हणून त्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि ती तरतूद, मी बऱ्याच तरतूद, मी फक्त एक तरतूद त्याच्यामध्ये सांगेन की 1968 साली ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी कंडक्ट रूल म्हणजे वर्तणूक नियमावली करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कोणी असं अधिकाऱ्यांना जर तोंडी निर्देश देत असेल आणि ते तोंडी निर्देश जर नियमाच्या परस्त असतील, नियमाच्या विपरीत असतील, तर तुम्ही ते कागदावरती लिहून काढायचे की तुम्ही मला असं असं तोंडी सांगितलं होतं, त्या नियमामध्ये बसत नाही आणि तुम्हाला मी हे सादर करतो किंवा सादर करते. त्यानंतर मग वरच्यानी तो निर्णय घ्यायचा असतो. हा झाला एक भाग. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दबाव जर आला तर संपूर्ण देशभर ही व्यवस्था आहे, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि ऑल इंडिया सर्व्हिस. त्याच्यापेक्षा महत्वाचा दुसरा मुद्दा विलास मी आपण असं सांगेन की यामध्ये एक शासकीय व्यवस्था काही अशी कोणाच्या मना येईल त्याप्रमाणे चालत नाही. घटनेचा अनुच्छेद 166 मध्ये एक हे केलंय की राज्य शासन कसं चालावं आणि राज्य शासन चालवण्यासाठी मग राज्याचे मार्गदर्शक त्याची नियमावली बनवण्यात आलेली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणे 1975 साली ती नियमावली करण्यात आली. त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक खात्याला एक मंत्री असतील, त्या मंत्र्याच्या खाली एक सचिव असतील आणि त्यांची मग यंत्रणा असेल आणि ते त्याला जबाबदार असतील. म्हणजे तुम्हाला जर ती खातं चालवायचं असेल तर त्यांचे आदेश देण्याची यंत्रणा म्हणजे फक्त मंत्री त्यांच्या खात्याचे किंवा तुमचे सचिव आणि मग त्यांचे असं असणार आहे. त्यामुळे इतरांनी खरं म्हणजे की त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो ह्यामध्ये की त्या खात्याला त्या खात्याचे मंत्री आणि सचिव आणि मग ते अशी उतरंड आहे. नाही तर मग असं होऊन जाईल की कोणी कोणाच्याही खात्यामध्ये काही कामं सांगायला लागतील. आणि आपल्या पुढे एक फार महत्वाचं उदाहरण आहे या राज्यामध्ये की बीड असं का झालं की बीडबद्दल आपण चर्चा करतो की त्याच्यामध्ये असं झालं की पालकमंत्रीच जर सगळ्या खात्यांना आदेश द्यायला लागले वेगवेगळ्या ठिकाणी तर मग काय होतं. मला असं वाटतं की ही सुदृढ प्रशासकीय व्यवस्था राहिली असेल तर त्या खात्याच्याच मंत्र्यांनी किंवा त्या खात्याच्याच सचिवांनी किंवा त्या खात्याची अशी ती चेक्स अँड बॅलन्सची पद्धत दिलेली आहे, ती खरं म्हणजे सुरू राहणं आवश्यक आहे. त्यामुळे असे काही प्रश्न खरं म्हणजे की उद्भवण्याची परिस्थिती येणार नाही. सर, एक प्रश्न, उपमुख्यमंत्री म्हणून कायदेशीर तो अधिकार आहे का त्यांना अशा प्रकारच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा किंवा कारवाईत थांबवण्याचा? घटनात्मक अधिकार त्याच्यामध्ये खरं म्हणजे की उच्च न्यायालयाच्या पासून सगळ्यांचे झाले की आपल्याकडे फक्त दोनच तिथे हे आहेत की 3 स्तर आहेत की मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि तुमचे राज्यमंत्री, अशी ती स्तर आहे किंवा उपमंत्री तुमचे असेल त्यावेळेस. त्यामुळे प्रत्येक खात्याला नेमून दिलं असेल, त्या खात्याची असलं तर या खात्याची कुठल्या खात्याची हे होते कारवाई तर मला माहित नाही, कदाचित रेव्हेन्यूची असावी, आय डोंट नो. पण त्याच्यामध्ये जर असेल तर मग त्या रेव्हेन्यू खात्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं की मग ज्यांना कुणाला काही सांगायचं असेल, समजा एखाद्या आमदारांना सांगायचं असेल तर त्यांनी रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना सांगायला पाहिजे किंवा मग तिथले विभागीय आयुक्तांना सांगायला पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे किंवा मग पोलीस अधीक्षकांना सांगायला पाहिजे. ही एक अशी प्रशासकीय सुदृढ पद्धती आहे. मग चेन ऑफ कमांड हे चुकलं का सर? ही चेन ऑफ कमांड चुकली का अजित पवारांकडून? आता ऍक्च्युली काय घडलं तिथे खरं सांगू, ही क्लिप मी निश्चित काय झालंय मला माहिती नाही, कारण त्याच्यावरून काय तसं ते लक्षात येत नाहीये. पण त्याच्यामध्ये जर ही पद्धत जी घालून दिलेली आहे आणि केवळ याच्यातच नाही, खूप वेळेस असं घडतं की लोकशाहीमध्ये की असं घडत राहतं की कोणी कोणाला काही सांगतो, पण ते अधिकाऱ्यांनी ठरवायचं असतं की काय करायचं किंवा नाही करायचं. असे प्रसंग माझ्यावरती पण खूप आलेले आहेत त्याच्यामध्ये किंवा माझ्या ज्युनियरवरती आलेले आहेत आणि त्या पद्धतीने असं होतं की नाही तुम्हाला ठीक आहे ऐकायचं आणि मग अतिशय नम्रपणे सांगायचं की हो किंवा नाही आणि आपल्याला जे करायचं ते त्याप्रमाणे किंवा आपले वरिष्ठ असतील त्यांना ते सांगायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की असे तणाव होणं आणि तणाव अवॉइड करणं खरं म्हणजे दोन्ही बाजूनी केलं पाहिजे. एक तर सुदृढ पद्धतीत प्रशासकीय पद्धत आणि महाराष्ट्राचं प्रशासन, महाराष्ट्राचं शासन हे अतिशय चांगलं होत आहे देशामध्ये आहे अजून. त्यामुळे राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासकीय नेतृत्वाने दोघांनी ते असंच यापुढेही चांगलं सुदृढ राहील असं केलं पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच वेळेस काय होतं की मग जसं की आपल्याकडे असंविधानिक काही सत्ता केंद्र तयार होतात की जसे पालकमंत्री तयार होतात सत्ता केंद्र आणि मग ते सगळ्या खात्याला जिल्ह्यामध्ये तिथे निर्देश द्यायला लागतात किंवा मग आणखी कोणीतरी तयार होऊ शकतो या सगळ्यात.
हा आणि त्यांना जर करायचं असलं, मी हा फक्त एक शेवट करायचं जरी असलं तरी सगळ्यात सुदृढ पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या मंत्र्यांना वाटलं की त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये काय, त्यांनी त्या दुसऱ्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. हा त्या मंत्र्यांनी पण डायरेक्टली खालच्या अधिकाऱ्यांना बोललं नाही पाहिजे. त्यांनी त्यांचे वरिष्ठ जे सुपरवायझरी अधिकारी असतील, सचिव असतील, विभागीय आयुक्त असतील किंवा जिल्हास्तरीय अधिकारी असतील त्यांना सांगितलं पाहिजे. एकदम डायरेक्टली खाली सांगण्यात मला वाटतं की तसं ते बरोबर नाही. अगदी बरोबर. आणि तोही कार्यकर्त्याच्या फोनवर. ते मला पुन्हा ते मुद्दे आणायचे आहेत. खरं तर चेन ऑफ कमांडच्या बद्दल आपण नंतर बोलू. सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, मी तुमच्याकडे तो नंतर कुंभार सरांकडे जातो. हा सगळा प्रकार मला तुमच्याकडून कायद्याच्या अनुषंगाने पण समजून घ्यायचा आहे, कारण तुम्ही कायद्याच्या विद्यार्थिनी आहात, कायद्याच्या अभ्यासक आहात. हा सगळा प्रकार किती गंभीर आहे हे सांगाच. पण हे जर गंभीर असेल तर त्याला आमचे दादा असेच बोलतात, आमच्या दादांचा आवाजच असा आहे, आमच्या दादा असं असं हे जे सगळं सांगितलं जातं त्यांचा स्वभावच आहे, त्याचं उदात्तीकरण मान्य होऊ शकेल का? नाही, दादांचा आवाज भारदस्त आहे, दादांचा आवाज थोडा दरडावून बोलल्यासारखा आहे, हे आम्ही समजू शकतो. आणि दादांच्या त्या आवाजाचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. पर्सनॅलिटी असते एखाद्याची. दादाची पर्सनॅलिटी तशी प्रचंड छाप पाडणारी, इम्प्रेसिव्ह. आणि दादा कसे मनमोकळे आणि अगदी ताडफाड बोलणारे आहेत. हे सगळे दादांचे गुणवैशिष्ट्ये मला मान्य आहेत. पण झगडे सरांनी जो एक मुद्दा मांडला ना, तो फार महत्वाचा आहे की एक वन लाईन कमांड असते ऑफिसर्सची. आणि त्या वन लाईन कमांड मध्ये एखादी ऑर्डर खाली पर्क्युलेट होत येते. आणि जेव्हा ती पर्क्युलेट होते आणि ती प्रॉपर चॅनलने जाते, त्यावेळेला निश्चितपणे तो अधिकारी त्या ऑर्डरला फॉलो करतो. मात्र जर कुणीतरी थेट फोन करेल, हाऊ शी कुड एक्सपेक्ट, ती कसं काय, ही एखादा अधिकारी हे कसं काय अपेक्षा करू शकतो? ती महिला आहे का पुरुष आहे, मला त्या जेंडर बायस मध्ये जायचंच नाही, कुणीही अधिकारी असो. पण एखादा अधिकाऱ्याला डायरेक्ट उपमुख्यमंत्री फोन करतात, हेच मुळात स्वप्नवत असतं. हे एक पहिला मुद्दा लक्षात घ्या. बरं, दुसरं असं की त्या अधिकाऱ्याला समजा जर कुणी प्रँक कॉल केला असला, हल्ली नेत्यांचे आवाज काढून बोलणारे अनेक कलाकार आहेत. जर एखादा प्रँक कॉल आला आणि त्या प्रँक कॉल मधनं जर काही घडलं आणि उद्या त्या माणसाची जर नोकरी गेली व्यक्तीची, तर त्याची नोकरी कोण वाचवणार आहे? त्याची कोण हमी देणार आहे? बरं, महत्वाची गोष्ट अशी की अशा एखाद्या व्यक्तीची जेव्हा तो एक पूर्ण प्रोटोकॉल फॉलो करत आहे, ठीक आहे, की मला शंका वाटते बा, कारण दादांनीच सांगितलेलं आहे की जो दिसतोय त्याला तुम्ही बस अजिबात गय करू नका. तर बस पालकमंत्र्यांनी जी ऑर्डर दिली तेच तर ते फॉलो करतात ना. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी जे सांगितलं तेच तर ते फॉलो करतात. पण असं जेव्हा ऑर्डर एखादी व्यक्ती फॉलो करते, त्यावेळेला त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने झापलं जातं, बरं ते झापणं पण एक वेळ मी सोडून देते, पण आज ज्या पद्धतीने त्याचं उदात्तीकरण करताना किंवा त्याला समर्थन देताना जे मुद्दे आले, आदिती तटकरे यांचं मला तर कळलंच नाही. ज्या आदिती तटकरे अशा गोलमटल नाही आमच्या दादांचा आवाजच आहे. अरे, तुमच्या दादांचा आवाज आहे म्हणजे काय? दादांचा आवाज समजू शकतो, पण दादा म्हणाले की आता पाण्याला प्राथमिकता देऊया, पावसाला प्राथमिकता देऊया. सोलापूरमध्ये कोणता पाऊस होता बरं? एक. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही सगळं हे बोलत आहात, तेव्हा महत्वाची बाब ही का बरं समजून घेतली जात नाहीये की आज कोणीतरी राष्ट्रवादीचा एक आमदार म्हणाला की संबंधित महिला अधिकाऱ्याची नियुक्ती कशी झाली, तिचे पेपर्स आम्हाला तपासावे लागतील. धमकावताय तुम्ही दबावात आणण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही प्रेशराईज करताय का अशा पद्धतीने? काही दिवसांपूर्वी उज्ज्वला पवार नावाच्या, विजयमाला पवार नावाच्या पोलीस अधिकारी पुण्यातल्या, ज्यांच्यावर विनयभंगाचा ज्यांनी गुन्हा दाखल केला, काय झालं त्या विजयमाला पवारचं? विजयमाला पवाराला पुण्याच्या सीपीनी अमितेश कुमार, मी ऑन इयर नाव घेऊन सांगते, त्यांना बदलीच्या ऑर्डर काढल्या जातात आणि त्या अगेन्स्ट ती बाई लढते तिच्या सन्मानासाठी आणि ती मॅट मध्ये जाते आणि मॅट सांगतं की राजकीय दबाव चालणार नाही आणि ही बदली अतिशय कायदाबाह्य आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अधिकाऱ्यांना धमकायला लागलात तर मग काय फरक राहिला? एकीकडे संजय गायकवाड, संजय शिरसाट, काय ती मेघना बोर्डीकर, काय त्या वाघबाई, अजून कोण ही जी लोक आहेत सगळी, ह्यांनी सगळ्यांनी धमकीची भाषा करायची. तीच भाषा जर उपमुख्यमंत्री करत असतील तर डेडिकेटेड कॉमन मॅन नहीं है तो फिर डिफॉल्टर केस मॅनेजमेंट वाला सारा सिलसिला बनता है, जे अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थितीत या गोष्टीचं समर्थन करता येत नाही. आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी जे आज मुद्दे मांडले त्याचं तर बिलकुलच समर्थन ठीक आहे, समर्थन होऊ शकत नाही असं म्हणतात. समर्थन करण्यासाठी आपल्या सोबत रुपाली ताई आहेत, मी त्यांच्याकडे जाईन तेव्हा ते काय बाजू म्हणतात, आवाज की काय मला माहित नाही, ते बोलतील तेव्हा.
पण आपल्यासोबत आता अंजलीताई दमानिया सुद्धा जोडल्या गेलेले आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. ताई, मला सांगा, हा थेटपणे पदाचा दुरुपयोग आणि सरकारी कामात अडथळा आहे का? आत्ताच मी माझ्या वकिलांशी बोलले थोड्या वेळापूर्वी, आणि मला असं वाटतंय की आता ना वेळ आली आहे की आपण कायदेशीर यांच्या विरुद्ध लढायला हवं. म्हणून मला रिट पिटिशन टाकायचंय का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे विचारण्यासाठीच मी आता माझ्या वकिलांशी बोलले. कारण खरं कसं झालंय की आता पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच लाभ मिळवून देण्यासाठी हा थेट फोन करण्यात आला आणि कुठल्याही अशा अधिकाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणणं हे सरळ सरळ कायद्याने करता येत नाही आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई काय म्हणजे तातडीने FIR होईल. पण FIR काही देवेंद्र फडणवीस करणार नाही, त्यांचं होम डिपार्टमेंट करणार नाही. त्यामुळे आपल्याला ते कायद्या थ्रू म्हणजे कोर्टा थ्रू करून घेणं गरजेचं. कारण प्रत्येक वेळेस आपण डिस्कशन करतो, त्यातनं निष्पन्न काही होत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण असंच बोलत राहायचं त्यालाही काही अर्थ नाही ना. कुठेतरी एकदा चाप बसला पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय महाराष्ट्रात तहसीलदार म्हणा, कलेक्टर म्हणा, IPS अधिकारी म्हणा, कोणाच्यात हिंमत नाहीये की कुठल्याही राजकारणाच्या विरोधात जाऊन ते कुठचंही काम करतील किंवा कारवाई करतील. केली रे केली की असे हे वरनं फोन येतात आणि मी तुला आदेश देतो. माझ्या तर ती भाषा मी परत परत ते व्हिडिओ ऐकला की मी तुला आदेश देतोय की तू ताबडतोब थांबव. कोण तुम्ही? का आदेश देता त्याला थांबवण्याचे? थांबवण्याचे आदेश देऊच कसे शकता तुम्ही? तुम्हाला त्या कामाची काय माहिती आहे? ते चुकीचं आहे, बरोबर आहे, याच्याबद्दल तुम्ही काही चौकशी न करता आदेश देतो म्हणणारे तुम्ही स्वतःला समजता का? अगदी एक्झॅक्टली मी हा मुद्दा ना ताई, हा मुद्दा मला कुंभार सरांना विचारायचा आहे. कुंभार सर, जेव्हा अजित पवार असं म्हणतायत की तुम्ही त्याच्यावर कारवाई करू नका, तेव्हा ते लीगल पॉइंट नाहीत मांडत. मी बारकाईनं ऐकलं ते लीगल पॉइंट मांडत नाहीयेत की कारवाई कशी चुकीची आहे तुमची किंवा काय. ते काय म्हणतात, इकडे मुंबईत परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीमुळे तुम्ही तिथं कारवाई करू नका. हे काय आहे? म्हणजे हे पटणारं आहे कोणाला? सर म्यूट आहे तुमचा. मी ऐकतोय की अजितदादांचा आवाज असा आहे, अजितदादांचं हे सगळं भारदस्त वगैरे व्यक्तिमत्व आहे वगैरे सगळं खरं आहे. परंतु तो आवाज, ते भारदस्त व्यक्तिमत्व काय सांगतंय हे जास्त महत्वाचं आहे. कुणाच्या फोनवर तुम्ही बोलताय? तर कार्यकर्त्याच्या फोनवर बोलताय. कार्यकर्त्याच्या फोनवरून एका सरकारी अधिकाऱ्याला आदेश देणं आणि ती बेकायदा हे माहिती आहे, काही समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यानंतर जे काही चाललंय की आमचे दादा असे आणि आमचे दादा तसे, तुमच्या दादांनी आणि अशा अनेक महाराष्ट्रातल्या दादांनी वारंवार या सगळ्या दादांना आपल्या भागामध्ये मर्जीतले अधिकारी हवे असतात आणि त्यांची वर्षानुवर्ष बदली होत नाही. आणि या सगळ्या दादांनी मिळून आता या दादांचं का चाललं नाही तिथं कदाचित तो पुण्याच्या बाहेरचा भाग आहे, त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नसेल. परंतु असे अनेक दादा वारंवार सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश देत असतात आणि हे आदेश आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्याची फारशी चर्चा होत नाही. इथं जरा बाहेरचे अधिकारी असल्यामुळे त्याची चर्चा झाली. हे सगळं चाललंय हे लोकशाहीसाठी, प्रशासनासाठी अजिबात चांगलं नाही. त्या महिला अधिकारी कोण आहेत? आता म्हणे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करा. कशासाठी? तर त्यांनी अजितदादांचा आवाज ओळखला नाही म्हणून त्यांची कागदपत्र चुकीची असतील. हे लॉजिक म्हणजे बाकी इथं सगळे मोठे मोठे लोक आहेत, संधी अधिकारी आहेत, वकील आहेत. हे म्हणजे मला याचं काही तारतम्य किंवा याचं काही सुसूत्रताच लागत नाही की कशासाठी कारवाई करा, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची. बर, हे जे मागणी करतायत त्यांनी अशी मागणी केली नाही, ते काम काय होतं? काम खरं योग्य होतं का? त्या कार्यकर्त्यावर म्हणजे ज्याने म्हणजे अजितदादांनी केलाय तो गुन्हा आहे असं मी ठामपणे या टीव्ही चॅनलवर म्हणतोय. हा गुन्हा करायला अजितदादांना त्यांच्यावर कारवाई होते. ठीक आहे, मी रुपालीताईंना विचारतो. म्हणतोय तिसऱ्यांदा म्हणतोय गुन्हा. ठीक आहे, आणि हा गुन्हा करायला भाग पाडणाऱ्यावर कारवाई झाली पण गुन्हा करणाऱ्यावर कारवाई होत नाही आणि हा सगळा वाईट संकेत. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मला ताईंना विचारू द्या. रुपालीताई स्वतः कायद्याच्या सुद्धा अभ्यासक आहेत आणि त्यांना सगळा कायदा माहिती आहे.
अजित पवार यांनी थेट गुन्हा केलाय, सरकारी कामात अडथळा आणलेला आहे असा आक्षेप सगळेजण नोंदवतायत. काय गरज होती हा प्रश्न सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, इथे जे आमचे सगळे सहकारी, डू रिस्पेक्ट मी सांगते, पण जे सांगते ते तुम्ही तुमची मतं सांगितली आणि मी जे सांगणार आहे ते कायद्याच्या चौकटीत जे आहे त्याच्यावरनं सांगणार आहे. माननीय अजितदादांनी ना कोणती दादागिरी केली, ना कोणाला धमकी दिली. आता ठीक आहे, आमच्या सुषमाताईंना वाटेल दादागिरी केली, त्या विरोधकच आहे, त्यांचं काम आहे. आमच्या अंजलीताईंना वाटेल की नाही मी कोर्टात जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केली, लोकशाहीने त्या करू शकतात. आमच्या कुंभार साहेबांना वाटेल की नाही की जे केलं ते अजितदादांचा आवाज असा आवाज तसा, तेही आम्ही मान्य केलं. बहुतेक कुंभार साहेब विसरलेले दिसत आहेत की ज्या खेडकर मॅडम होत्या त्यांच्या कागदपत्रांच्या, त्यांच्या ज्या बाकीच्या गोष्टींची ही कागदपत्र त्यांना जेव्हा मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला त्यांची कागदपत्र आज का आठवली? मी बोलतीये, मला बोलू द्या, मी बोलल्यानंतर तुम्ही बोला. बोला बोला. आता कुंभार सर ऐकून घेऊ. यांना किती माहिती आहे मला माहित नाही. करडू या गावामध्ये या ज्या आमच्या IPS भगिनी आहेत, अंजन कृष्णा नाव आहे त्यांचं, त्या 25 दिवस झाले प्रशिक्षणार्थी तिथे आहेत. तिथे जो वाद झाला तो गावकरी आणि त्यांच्यामध्ये झाला. त्यांना कुठनं तरी सोर्स मधनं मिळालं की इथं बेकायदेशीर उपसा चालू आहे. आता तो बेकायदेशीर आहे की नाही हे त्यांनाही माहिती नाही. तो वाद झाल्यानंतर त्या गावचा सरपंच, राष्ट्रवादीचा नुसता कार्यकर्ता नाही, लोकांनी निवडून दिलेला सरपंच, तो थेट या वादाच्या वेळी तिथं येतो. तो अजितदादांना फोन करतो. अजितदादांना सर्वसामान्य प्रत्येक जण फोन करतात. जसं अंजलीताई करू शकतात, सुषमाताई करू शकतात, मी करू शकते. एखाद्या सर्वसामान्य त्या सरपंचांनी फोन केला तर बिघडलं कुठं? पण त्याची खातरजमा करायला पाहिजे ना ताई. जसं त्या अधिकाऱ्याला माहित नाही ते बेकायदेशीर आहे की बेकायदेशीर, तसं अजितदादांनी खातरजमा केली का? आपल्या इथे चेन ऑफ कमांड आहे, त्याला फोन करायचा. माहिती असल्याशिवाय अजितदादा त्यांच्याशी बोलले का? त्या प्रशिक्षणार्थी जे अधिकारी मॅडम आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की मी आपल्याला कॉल करते. त्यांना ज्या राज्याच्या त्या अधिकारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना DCM माहिती नाही, CM माहिती नाही, नसू द्या. असेल आजकालच्या IPS लोकांना माहिती नसेल असं आता आपण मान्य करू आपण. तुम्ही म्हणताय ते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीका टिप्पणी करायला अजितदादांनी त्यांना दम दिलेला नाहीच आहे की तुम्ही कारवाई थांबवा, मी DCM बोलतोय. ते म्हणले नाही तुम्ही माझ्या याच्यावर फोन करा. एक लक्षात घ्या, याला वळण वेगळं दिलं जाते आणि अजितदादा हे सन्मान करणारे आहेत. आपण 50% महिलांना दिलेत, ती अधिकारी महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या. महिला म्हणून किती दिवस आपण आवरण घेणार आहे? उद्या महिला म्हणून तुम्ही आम्हाला आवरण देत नाहीत. मुळामध्ये एक DCM आणि सरकारी अधिकारी त्याच्यातलं हे बोलणं होतं. कुठेही बेकायदेशीर कामाला वाव अजितदादांनी दिलेला नाही. पुन्हा सांगते, ते टेंडर जे होतं रस्त्याचं होतं, 1.5 लाख रुपये रॉयल्टी त्या टेंडर मधनं जाते. पूर्ण माहिती आणा, पूर्ण. पण अजितदादांना कायदेशीर अधिकार आहे, तो तुमच्या समोर बसलेला आहे. अजितदादांना तो कायदेशीर अधिकार आहे कारवाई थांबवण्याचा वगैरे. अजितदादांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून जर त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, त्या अधिकाराची जी ड्युटी आहे ती झगडे साहेबांनी सांगितली ना. कुर्डुवाडीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली म्हणून अजितदादा फोन करतात. मुंबईमध्ये अजितदादा कुठंच दिसले नाही. काय म्हणते, अजितदादा होते, शिंदे साहेब होते, मुख्यमंत्री साहेब होते, त्यावेळी का नाही या डिबेटवाल्यांना सगळ्यांना बोलवलं तुम्ही त्याच्यावर बोलायला? त्यावेळी जातीचा विषय होता. एक जण पुढे यायला बोलायला तयार नाही, प्रत्येकाला एक सेफ कॉर्नर पाहिजे होता. अजितदादा ठीक आहे, विषयांतर नको. महेश सर, मला तुम्हाला विचारायचंय. बरं ताई, तुमचं सबमिशन 30 सेकंदात. आपल्याला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आज, म्हणून मी ताई तुमचं म्हणणं सांगा. मला महेश सरांना एक प्रश्न विचारायचा. सुषमाताई म्यूट आहे ताई, आवाज म्यूट आहे ताई, म्यूट आहे तुम्ही म्यूट झालायत ताई, आवाज म्यूट झालाय तुमचा. बरं ठीक आहे, मी त्यांना ब्रेकमध्ये सांगेन कदाचित. महेश सर, या सगळ्या सिनारिओमध्ये दादांबद्दल आपण बोलतोय, पण त्या अधिकाऱ्याकडून सुद्धा प्रोटोकॉलचा भंग झाला असं तुम्हाला वाटतं का? DCMचा जेव्हा आपल्याला कॉल येतो त्यानंतर ज्या प्रकारची रिॲक्शन पाहिजे ती रिॲक्शन
जशी असायला हवी तशी नव्हती की होती? किती प्रशिक्षणार्थी असल्यामुळे तिथं गडबड झाली? काय तुम्ही कसं पाहता याच्याकडे? एक असं आहे की हे तर राज्यातील कुठल्याही नागरिकाच्या बाबतीमध्ये प्रशासनातील ते किती उच्च पदस्थ असो, मुख्य सचिवापर्यंत असेल, त्यांनी सगळ्यांनी खरं म्हणजे की योग्य पद्धतीने वागितलं पाहिजे, समान सन्मान दिला पाहिजे, हे आहेच आहे. आणि इथे तर राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे ते बोलत असताना मान सन्मान दिलाच पाहिजे. पण आपण तिथे परिस्थिती अशी बघितली पाहिजे की हा मान सन्मान देताना आणि चांगलं व्यवस्थित बोलत असताना तिथे त्या बाबतीमध्ये ही महिला अधिकारी दुसऱ्या राज्यातून आलेली आहे, प्रशिक्षणार्थी आहे, त्यामुळे सगळंच असं परिपक्व तिथे असेल असं नाही. आपण असं धरून चालतो की परिपक्वता आलेली आहे. त्यामुळे थोड्याफार गोष्टी अशा असतात की प्रशिक्षणाच्या दरम्यान थोडंसं त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की आता व्हायला नाही पाहिजे. खरं म्हणजे की हे इव्हन अकॅडमीमध्ये पण शिकवलं जाते की तुम्हाला अतिशय नम्रपणे सगळ्यांशी वागायचं आहे, जनतेशी वागायचं आहे. पण तिथे आता त्यांनी विचारलं की आपण कोणाशी बोलतात की मला माहिती नाहीये. मग तिथे माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना हे केलं की मी नंबर देतो. मला वाटतं थोडंसं तिथे हा जो छोटीशी प्रकार घडला तो आपण थोडासा जरा बाजूला ठेवला पाहिजे. आणि मेजर जो असा आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून हे चेन ऑफ कमांड आहे. तो चेन ऑफ कमांड तिथले जिल्हाधिकारी, तिथले पोलीस अधीक्षक काय करतायत, खरं म्हणजे त्यांच्यावरती तिथे गेलं पाहिजे की त्यांना अगोदर फोन केला पाहिजे की तुमच्या जिल्ह्यामध्ये असंच चाललेलं आहे, तुम्ही तिथे बघा. आणि हे जे उत्खननाचं काम होतं तर तिथे तर मग तुमच्या त्या जिल्हा परिषद सीओना तर माहिती असेल की कुठलं काम आहे, काय आहे, मग ते योग्य आहे की अयोग्य आहे. खरं म्हणजे चेन ऑफ कमांड जर केलं, दादांची ती चूक सगळ्यात महत्वाची वाटते की थेट कार्यकर्त्याला फोन करणं, त्याच्या कार्यकर्त्यावरून तिथूनच आदेश देणं. 3 दशकं दादा आता अजित पवार खरं तर या सगळ्यामध्ये काम करतायत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे गोष्ट घडली आहे. सुषमाताई, तुमचं सबमिशन द्या, मला ब्रेक घ्यायचा पटकन छोटासा. म्यूट ताई, तुमचा म्यूट काढा ना, म्यूट काढा. हा अंजलीताई, तुम्ही बोला, मी त्यांचा ब्रेकमध्ये म्यूट काढायला सांगतो. मला 2 गोष्टी फक्त म्हणायच्या आहेत. एक म्हणजे त्या ज्या IPS अधिकारी जेव्हा बनतात आणि अगदी फ्रेशी असतात ना, तेव्हा त्यांना अशी खूप काहीतरी भावना असते की आपण देशासाठी काहीतरी करावं, एक चांगलं स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर म्हणून काहीतरी आपली ख्याती बनवावी. आणि तो जो जुनून असतो ना, तो सुरुवातीला खूप स्ट्रॉंग असतो. आणि त्याच्यात त्या नवीन IPS अधिकारी झाल्या आहेत, त्यांना रेड करायला सांगितली म्हणून त्या तिथे जसं कळलं की बाबा इथे आपल्याला रेड करायची, तिथे पोहोचल्या. आता समोरून फोन आला तर एकतर जसं आता महेश जगडेजी म्हणाले की इट शुड हॅव बीन थ्रू अ प्रॉपर प्रोटोकॉल. म्हणजे उपमुख्यमंत्री थेट कार्यकर्त्याला फोन करतो आणि दादागिरी करतो, तर दॅट इज कम्प्लिटली नॉट ऑन. त्यांनी SP किंवा कलेक्टरांशी बोलणं गरजेचं होतं. सेकंडली, त्यांनी रेव्हेन्यूशी त्यांना काही घेणं देणं नाहीये, तर असं करणं सुद्धा त्यांच्या पदाला बिलकुल शोभत नाहीये. तसं असताना सुद्धा त्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यावर 110% त्यांच्यावर FIR हा होईल आणि याची सगळ्याची खरंच चौकशी झाली पाहिजे. माझा मुद्दा हा होता की रुपालीजी सांगत होत्या की महिला म्हणणं सोडून द्या. मी माझ्या मांडणीच्या अगदी सुरुवातीला म्हटलं की अधिकारी असणारी व्यक्ती महिला आहे का पुरुष आहे हा मुद्दाच नाहीये. एकतर एखाद्या अधिकाऱ्याला कुणीही जर उद्या गंडवलं, वेगळा आवाज काढून गंडवलं आणि त्याच्यानंतर जर तो अधिकारी अडचणीत आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे अधिकाऱ्याने क्रॉस चेक करणं हे फार म्हणजे तिच्या रुटीन प्रोसेसचा भाग आहे, ते केलं. आता दुसरी गोष्ट, जेव्हा त्या म्हणतात की नाही त्याच्यामध्ये तो सरपंच होता, सो व्हॉट? तो सरपंच जरी असला तरी आणि प्रशासकीय बाब म्हणून जर समजा त्यांना काही हाताळायचं असेल तर दादा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बोलू शकले असते की काय तुमच्याकडे स्टे ऑर्डर आहे का, तुम्ही काम का थांबवलेलं आहे, कुठली कायदेशीर प्रक्रिया आहे. यातलं काहीही न बोलता दादा म्हणतात की पुण्यात तिकडे मुंबईत खूप पाऊस चालू आहे, आपली प्राथमिकता पावसाला आहे, तुम्ही हे कसं काय करताय. तिसरी गोष्ट, त्यांनी काहीच गुन्हा केला नाही असं जेव्हा रुपालीजी सांगतात तेव्हा त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की सर्वसामान्य जर एखादी व्यक्ती असेल आणि त्याने जर शासकीय कामात जर अडथळा आणला तर लगेच त्याला 353चा बडगा दाखवला जातो. मग तो 353 शासकीय कामात अडथळा आणण्याचा बडगा मंत्र्यांना दाखवू नये का? कारण मंत्र्यांनी कारण नसताना एक समजून घेतलं पाहिजे, आपली जी संपूर्ण सिस्टीम आहे ती सिस्टीम, मला वाटते झगडे सर जास्त चांगलं समजू शकतील. झिरो इंटरफेरन्स, हस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विकेंद्रीकरण अशा 2 मुद्द्यांवर अवलंबून आहे. एकाने दुसऱ्याच्या कामात अजिबात हस्तक्षेप करायचा नसतो. त्यातली त्यात गृह खातं तर अजिबात दादांकडे नाहीये. नाही दादा सोलापूरचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे दादांचा त्याच्यात काही संबंधच येत नाही. तिसरी गोष्ट,
एका महिला पोलीस अधिकाऱ्याला त्रास होतोय म्हटल्यावर उलट राज्याची महिला आयोगावर असणारी बाई, या महिला आयोगाच्या बाईंनी खरं तर स्वतःहून त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे होती, तक्रार काय ती समजून घ्यायला पाहिजे होती, पण ते तर बाजूलाच राहिलं. आता चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, की म्हणून काय झालं, त्याने मुर्माची, अरे तिने भरलंय का नाही ते तर चेक करा. ती रॉयल्टी त्याच्या संदर्भात दादा त्या संवादात काहीच बोलत नाहीत. आणि हे का चेक करणं गरजेचं आहे, अशाच प्रवृत्तीने वाल्मिकी प्रवृत्ती वाढली. अशाच घटनांमुळे वाल्मिक कराड सारखे गुंड वाढले. वाल्मिक कराडला अभय देण्यामध्ये ही दादाच होते. हे जरा समजून रुपालीताई, हा खूप गंभीर आरोप आहे. चुकीच्या व्यक्तींना पाठीशी, ठीक आहे, कार्यकर्ते जगवायचे असतात, कार्यकर्ते सांभाळायचे असतात, कार्यकर्ते हे सगळं जर राजकीय तुमचं कंपल्शन असलं तरी चुकीच्या गोष्टींना तरी किमान समर्थन असू नये, ही सामान्य माणसाची अपेक्षा चुकीची आहे का? नक्कीच ही चुकीची नाही, पण तुम्हाला मी सांगते, हे जे काही सुषमाताई अंधाऱ्यांनी सांगितलं, सुषमाताई अंधाऱ्यांना माहितीये का की ती रेड करताना ती रेड कायदेशीर होती का बेकायदेशीर होती का, या अधिकारी तिथं तपासायला गेल्या होत्या. माननीय अजितदादांना या सगळ्या गोष्टी माहित होत्या, म्हणून डायरेक्ट त्यांनी काही थेट फोन केला. आता कुणाला अधिकार आहे कोणाला नाही, बहुतेक तो अधिकार फक्त विरोधकांनाच दिलेला आहे विचारायला, नक्की विचारा. परंतु आपल्या माहितीसाठी सांगते की त्या अधिकारी प्रशिक्षणार्थी होत्या, त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी ना लोकल पोलीस स्टेशनला माहिती दिली, ना त्यांच्याकडे तहसीलदाराचं पत्र होतं, ना कुठल्या गोष्टी होत्या. मॅडम थेट आपल्या 4 जण घेऊन उठल्या आणि त्या जागेवर तिथं गेल्या. त्या जागेवर गावातले लोक, गावकरी आणि त्यांच्यामध्ये डिबेट सुरू झालं की तुम्ही दंड मारा, दंड मारल्यावर आम्ही त्याचा दंड भरू. तुमच्यासाठी सांगते, वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर मध्ये 1.5 लाखाची रॉयल्टी त्यातनं जाते. हे जर त्या अधिकाऱ्याला माहिती नसेल आणि तो नवीन आहे, त्याला आपण माफ करू, असं जर तुम्ही कायद्याचे आणि म्हणणार असेल तर कायद्याला ते अभिप्रेत नाही. तुम्ही नवीन असा नाही तर जुने असा, तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला कायद्याने चालावं लागेल. राहिला फक्त अजितदादांनी डायरेक्ट फोन केला आणि ठीक आहे, माझ्याकडे वेळ पण कमी आहे, आता फ्रीज झाल्या. ठीक आहे विजय कुमार सर, खरं तर मला सरांना पण हा प्रश्न विचारायचा, दोघांसाठी कॉमन प्रश्न. राजकीय नेते त्यांच्याकडे असं कुठलं अस्त्र आहे, शस्त्र आहे, काय आहे की ते इतक्या धाकात ठेवू शकतात अधिकाऱ्यांना? मी सांगतोच आणि हा महेश सर की याच्यामध्ये असं आहे की शस्त्र फक्त एकच आहे की बदल्या, आणि त्याच्यापर्यंत कोणतं शस्त्र नाहीये. आणि हे शस्त्र कुठलंच असू नये चांगले काम करणाऱ्यांना, त्यासाठी संविधानाच्या भाग 14 मध्ये अतिशय विस्तृतपणे प्रावधान करण्यात आलेलं आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या अनाठायी प्रेशरला बळी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये कवच कुंडलं देण्यात आलेली आहेत. आणि 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने TVSR सुब्रमण्यम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे केवळ बदल्या, आता बदल्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे की अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्याबद्दल काही घाबरायचं काही कारणच नाही, कारण एकदा तुम्ही प्रशासनामध्ये आल्यानंतर बदली हे आहेच, अपेक्षितच आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्या, महाराष्ट्र बघतोय नाही, काही हरकत नाही. मला खरं वाटतं की जो बदल्यांच्या बाबतीमध्ये माझी बदली होते हे याच्यात काहीच हे नाही. तुमच्या किती झाल्या सर? माझ्यात आता मी आता सांगते, कारण मला सहानुभूती नाही मिळवून घ्यायची त्याच्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की बदल्याला तुम्ही घाबरून प्रशासन नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला, आणि शासनामध्ये मी परत सांगतो की तुम्ही जर चुकीचं काम केलं नाही आणि तुम्ही एखाद्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी कुणी सांगितलं चुकीचं काम करा, तुम्ही केलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, तर तुम्हाला कोणीही काढू शकत नाही. हे पक्क आहे. आणि त्याच्यापर्यंत तुम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कवच कुंडल देण्यात आले. त्यामुळे कोणी जर चुकीचं सांगितलं असेल तर आपण ते ऐकायचं नाही, असं संविधानाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, मी विजय कुमार सरांना विचारतो. सर वेळ कमी आहे माझा. बरं प्लीज तुमचं. मागच्या ह्याच्यामधला फक्त एक अर्धा मुद्दा राहिला होता, तो असा आहे की ज्यावेळेस मंत्र्यांना खरं म्हणजे की हे दिलेलं असतं, एवढा मोठा पॅराफर्नल दिलं असतो, त्यांनी त्यांच्या सचिव किंवा त्यांचे खासगी सचिव किंवा PNच्या मार्फत बोलणं ते जास्त योग्य ठरेल. असे प्रसंग जे होतील ते मला वाटतं कमी होतील, असे तणावाचे प्रसंग कमी निर्माण होतील. पण ते किटली पण जास्त हे करेल तो भाग वेगळा, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू. कुमार सर, एक याच्यामधला जो मुद्दा आहे की तो कणा दाखवणारा जर कोणी असेल समजा अधिकारी, लष्कर-ए-तोयबा मधला नसेल समजा, तर तो कणा मोडून काढण्याच्या
काय टॅक्टिस आहे त्यांच्याकडे? कुमार त्याच्यातली सगळ्यात मोठी टॅक्टिक्स म्हणजे हे जे सगळे वरिष्ठ राजकीय नेते आहेत, भले ते कुठल्याही पक्षाचे असो, अशा प्रकारच्या अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्यासाठी सगळे एक होतात. तुम्ही आत्ताच ना, FIR दाखल झाले पण त्या कार्यकर्ते त्याच्या पुढे जायला तयार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी बोलताना तो राहिला सांगायचा, कुठल्याही सरकारी नोकराला सरकारचे, असं माझं मत आहे. जगणे सर त्याच्यामध्ये चांगलं सांगतील. त्याच्याशिवाय जर कार्यकर्त्यांच्या फोनवर बोलले किंवा कार्यकर्त्यांचं ऐकून बोलले तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तो आता त्या बाईंवरही कदाचित कारवाई होईल 2 दिवसात, ते आपल्याला ऐकायला येईल. पण यांच्यावर ज्यांनी केलं ठीक आहे, बघू ना. नाही बघू ना, आपण सगळे बघूया सर काय काय घडतंय ते. आपलं लक्ष असणार आहे सर, सिव्हिल सोसायटी असेल, माध्यम असतील, ह्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे आपल्याकडे. आणि ताई, आता मी काय तुम्हाला म्हणणार नाही दादा माफी मागणार आहेत का, कारण ते काही तुम्ही सांगू शकणार नाहीत. तुमची अडचण समजू शकतो. पण एक गोष्ट आहे, मेसेज चुकीचा गेलाय. आणि अजितदादांनी, ठीक आहे, अजित पवारांनी या प्रकारची गोष्ट कार्यकर्त्यांना बोलणं आणि ते सगळं स्वभाव, आवाज, हे सगळं कार्यकर्ते सहन करू शकतात. पण उद्या हे अधिकारी असतील किंवा पत्रकार असतील किंवा हे सगळे कशाला सहन करते, काय संबंध? त्यामुळे निश्चितपणे यापुढे अशा गोष्टी टाळल्या जातील अशी अपेक्षा करूया. आज या चर्चेत तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि जनतेचा कौल जाणून घेऊया. आणि ताई, बघा कौल काय, तो मलाही उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं का हे? अजित पवारांना ही दादागिरी शोभते का? तर केवळ 22% लोक म्हणतायत होय, 78% लोक म्हणतायत हे शोभत नाही. कौल बोलका आहे, काही बोलायची आवश्यकता नाही. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.